हे समजा असं हाय बघ बा, माझ्यासारखी भाग्यवान म्याच आहे. हे बानू, अग बा आहे म्या तुझा. या हातानं लहानाची मोठी केली म्या तुला. तू माझ्या संग खोट बोलतीयस, माझ्यापासून लपवतीयस. तू खरंच सुखी हायस आता? अगं इतका मोठा गड सोडून तू आता एकलीच राहतीस. तेव्हा शब्द ध्यानात आलं होतं बघ माझ्या. पण म्हणलं एकदा तुला विचारावं, तुझ्याकडनं ऐकावं. काय सांगू बा, माझं काहीच निम्या नाही आवडत. आजा, बानून गडावर पाऊल बी ठेवायचं नाही असं म्हाळसाताईंनी सांगितलं आहे. पण माझ्या पही देवासनी हो समजा त्रास होतो या बघ. देवासनी भेटायचं राहूनच गेलं बघ. मग देवासनी सांगावा धाडू का? नाही नका नका, गडावर जाऊन आलोय म्या. तर जे काय झालं तेव्हा समज मला कळायला होत. काय झालं तत बा, सांग मला. बा सांग मला, काय झालं? तुला कोणी काही बोललं का? अरे बोल की, असा गप राहू नगस. काय बोलता आहात तुम्ही? बानू इथे राहत नाही. आणि देवांची एकच पत्नी आहे, ती म्हणजे म्हाळसा, माझी लेक. तुम्हाला कळालं नाही? तुमच्या लेकीला सवत म्हणून पाठवू नये ते? कसला मोह झाला तुम्हाला? सत्तेचा, कीर्तीचा की संपत्तीचा? हाताच्या तगडावर जाते आणि माझ्या बा संग असं का वागले ते विचारते मी त्यासनी. हे बानू, असं खोळ्यावानी वागू नगस. मला तुला बघायचं होतं, तुला भेटायचं होतं, ते झालं की. आता उगा काय बाई बोलून तंटा वाढू नकस. अगं म्या हातनं जाईन ग, पण तुला हातच राहायचं आहे. तवा धीरानं घे पोरी, असं वागू नगस. अरे पर येतो मी. अरे आत्ताच आला हायस आणि लागलीच चालला हायस बा. अगं बानू, अगं पोरीच्या सासरी राहणं चांगलं दिसत नाही. चल ग म्हणजे, या येतो. बानू, तुझं देवासंग लगीन झालं आहे. तू देवाची बायको आहेस. तुला एकच सांगतो, तुझ्या पायी देवासनी त्रास होईल असं वागू नगस. येतो.